गुढीपाडवा मराठी नवीन वर्षाचा पहिला सण. गुढीपाडवा म्हटलं की श्रीखंड पुरी हा बेत ठरलेलाच आहे. तर आज आपण मस्त असं श्रीखंड बनवणार आहोत. अगदी दही लावण्यापासून श्रीखंड बनवेपर्यंतची पूर्ण प्रोसेस आपण आज पाहणार आहोत. बनवायला एकदम सोपं आहे. घरी देखील अगदी बाहेर मिळतं ना, त्यामुळे एकदम चवीला छान असं श्रीखंड आपण घरी बनवू शकतो. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत पाहत राहा. श्रीखंड बनवण्यासाठी मी इथं 1 लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे. तर आता सगळ्यात आधी आपल्याला हे दूध तापवायचं आहे. जेव्हा हे उकळी यायला लागेल ना, तेव्हा असं हे चमच्याने सारखं मिक्स करत राहायचे. त्याच्यामुळे काय होईल, वरती साय जी आहे ना ती जमा होणार नाही किंवा कमीत कमी होईल. आता इथं उकळी आल्याच्या नंतर गॅस बंद केलेला आहे आणि थंड होतपर्यंत मध्ये मध्ये हे व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं आहे. बऱ्याचदा काय होतं, दूध गरम असतं तर थंड होतपर्यंत वरती साईचा लेयर येतो, तर शक्यतो तो येऊ द्यायचा नाही. त्यासाठी दूध थंड होतपर्यंत चांगलं असं मिक्स करत राहायचं आहे. आता दूध एकदम कोमट, बोटाला गरम लागेल एवढंच कोमट झालेलं आहे. त्यानंतर हे गाळून घेतलेलं आहे आणि वरती ही एवढीशी 1 लिटर दुधासाठी फक्त साय निघालेली आहे. साय बाजूला काढलेली आहे. साईसहित जर दही लावलं तर खाताना किंवा श्रीखंडमध्ये त्याच्या गुठळ्या मिक्स होत नाही, दही साय मिक्स होणार नाही, त्याच्यामुळे गाळून घ्यायचं आहे. आता या दुधामध्ये थोडंसं विरजण टाकलेलं आहे. आता विरजण किती आंबट आहे त्याच्यानुसार प्रमाण ठरवायचं आहे. आणि रात्रभर ठेवलेले आहे आणि सकाळी एकदम घट्ट असं दही झालेलं आहे. उन्हाळा आहे तर पटकन दही होतं, त्याच्यामुळे विरजण लावताना थोडंसं कमीच लावायचं आहे. तर एकदम घट्ट असं हे दही झालेलं आहे. आपण एकदा काढून पाहूया. इथं पाहू शकता. आता हे सगळं जे आहे ना दही आपण एका सुती कापडामध्ये आपल्याला बांधून ठेवायचं आहे. तर सगळ्यात आधी मी इथे एक चाळणी ठेवलेली आहे आणि त्याच्यावर असे हे सुती कापड पसरून घेतलेले आहे आणि त्याच्यावर जे आपलं दही तयार झालेलं आहे ते सगळं ओतून घेतलेलं आहे. आता हे सगळं असं गोळा करून घ्यायचं आहे चारही टोकं आणि वरती बांधता येईल या पद्धतीने असे हे बांधून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने असं हे पकडायचं आहे आणि वरती यातलाच एक टोक काढायचं आहे आणि त्याने अशी गाठ बांधायची आहे. म्हणजे खाली पाहू शकता इथं सगळं जे काही पाणी आहे ना ते सगळं निथळलं जाईल आणि श्रीखंडासाठी घट्ट असा चक्का आपला तयार होईल. तर या पद्धतीने मी हे बांधून ठेवलेलं आहे. कमीत कमी 5 ते 6 तास हे सकाळी उठल्यापासून बांधून ठेवलं होतं. तर या पद्धतीने आणि सगळं पाणी जे आहे ना, म्हणजे चाळणीवर ठेवू शकता किंवा असं अधांतरी कुठं बांधायला जागा असेल तर तिथं बांधून ठेवू शकता. खाली एखादं भांडं ठेवायचं आहे. तर इथं पाहू शकता एक 5 ते 6 तासांमध्ये पूर्णपणे पाणी जे आहे ना असं निथळून आलेलं आहे. हे एवढं पाणी काढलेलं आहे आणि आता हा जो चक्का तयार झालेला आहे हा पुन्हा एका दुसऱ्या भांड्यामध्ये घेत आहे. थोडंसं मोठं आणि खोलगट भांडं घ्यायचं आहे म्हणजे मिक्स करायला सोपं जातं. तर आता याच्यामध्ये आपल्याला साखर मिक्स करायची आहे. आता साखर मिक्स करताना गोडाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे. किती साखर किती गोड श्रीखंड आपल्याला हवं आहे. त्याचबरोबर तो दही किती आंबट होतं यानुसार सुद्धा साखरेचं प्रमाण जे आहे ना ते कमी जास्त ठरू शकतो. आता इथे पिठी साखर मी आधीच बनवून ठेवली होती, त्याच्यामुळे पटकन अशी मिक्स देखील होते. आणि इथे घट्टपणा पाहू शकता किती आहे. हे एकाच दिशेला असे आहे ना मिक्स करत राहायचं आहे. याच्यामधल्या एक असं गुठळ्या कुठल्याही राहायला नको. त्याचबरोबर एकदम असं स्मूथ असं आपल्याला हे सगळं टेक्स्चर येतपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं. बाजारात केलं तर अनेक प्रकारच्या अनेक फ्लेवरचे श्रीखंड आपल्याला सहजपणे मिळतात, पण घरी बनवलेल्या श्रीखंडाची चव आणि जो आनंद आहे ना तो वेगळाच आहे. पूर्वीच्या काळी तर घरीच असे श्रीखंड बनवायची, चव छान असायची आणि घरी देखील आपण बनवतो ते एकदम मस्त असं होतं. तर इथे साधारणतः 5 ते 7 मिनिट सगळं असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि एकदम असं सिल्की टेक्स्चर म्हणतो ना त्या टाईपचं आलेलं आहे. तर सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण काही साहित्य ॲड करूया, ज्यामुळे श्रीखंडाची चव सुगंध अजून छान येईल. तर सगळ्यात आधी आपण टाकत आहोत इथे ही थोडीशी साखर आणि वेलची पूड अशी जाडसर कुटलेली ठेवली होती, ती पाव चमचा टाकलेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये आवडीप्रमाणे आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे किंवा फक्त वेलची टाकून जरी केला तरी चालेल. काही ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे, बदाम आहे आणि पिस्ता आहे. त्याचबरोबर थोडेसे केसरचे 2-3 धागे टाकलेले आहेत. केसरमुळे एकदम सुगंध मस्त असा येत आहे. तर आता हे सगळं मिक्स करून घेऊया. आत्ता जरी हे थोडंसं असं पातळ वाटत असलं तर हे काय करायचं आहे, बनवल्याच्या नंतर आपण फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे किंवा फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. आणि जसं बाहेर मिळतं ना तेवढं हे थिकनेस त्याला येतो, एकदम घट्ट असं होतं. इथं केसरमुळे सुगंध एवढा छान सुटलेला आहे, याचा घट्टपणा देखील पाहू शकता. हे थंड झाल्याच्या नंतर एकदम मस्त असं टेक्स्चर या श्रीखंडाला येणार आहे. घरी बनवलेलं श्रीखंड तुम्ही जर एकदा बनवून पाहाल ना तर पुन्हा पुन्हा नक्कीच या पद्धतीने बनवून पाहाल.
किंवा याच्यामध्ये तर थोडंसं अजून शॉर्टकट आणायचं असेल तर विकतचं दही डायरेक्ट आणू शकता, त्याच्यामुळे घरी लावायचा प्रश्न नाही. पण घरी लावून दही जर बनवायचं असेल तर तसंही बनवू शकता. आता हे आपण एका कंटेनरमध्ये आपण हे काढून घेऊया. मुद्दाम मी ते प्लॅस्टिकचा डबा वापरलेला आहे. विकतचं जसं मिळतं ना ते प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये असतं, त्याच्यामुळेच मी हा वापरलेला आहे. किंवा अदरवाईज स्टोअर करायचं असेल तर तुम्ही काचेच्या याच्यात किंवा दुसऱ्या कुठल्याही भांड्यामध्ये तुम्ही स्टोअर करू शकता. एकदम मस्त असं झालेलं आहे. वरून पुन्हा हे सजावटीसाठी ड्रायफ्रूट्स टाकूया आणि छान असं आपलं हे श्रीखंड तयार झालेलं आहे. फ्रीझरमध्ये मस्त ठेवलेलं आहे आणि एकदम थंड झाल्याच्या नंतर गरम गरम पुरीबरोबर श्रीखंडाचा हा बेत नवीन वर्षाच्या सुरुवातीला करून पहा. सर्वांना हे बनवलेलं श्रीखंड नक्की आवडेल. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर करा आणि अशा सोप्यात सोप्या रेसिपी पाहण्यासाठी केटी किचन मराठी रेसिपीजला सबस्क्राईब करा. बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया याच्याच एका नवीन रेसिपीचा. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.